मित्रांनो, गणपती बाप्पा आला की गावागावात शहरात उत्सवाचं वातावरण तयार होतं. ढोल ताशा, आरत्या, सजावट सगळीकडे एक वेगळीच रंगत दिसते. पण आज आपण ज्या सार्वजनिक गणेश उत्सवात इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभागी होतो त्यामागे एक महान व्यक्तिमत्व उभं आहे. लोकमान्य बाल गंगाधर टिळक. त्यांनी गणपती उत्सवाला फक्त धार्मिक सोला न ठेवता सामाजिक व राष्ट्रीय चळवळीचं शस्त्र बनवलं. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत भारत कराहत होता. लोकात भीती, निराशा आणि विखुरलेपणा होता. एकत्र जमणं, सभा घेणं यावर सरकारने कडक बंदी घातली. अशावेळी टिळकांना समजलं, जर लोकांना एकत्र आणायचं असेल तर त्यासाठी धर्म आणि संस्कृती यांचा आधार घ्यावा लागेल. आणि तेव्हा त्यांनी घराघरातल्या गणपतीला सार्वजनिक गणपती बनवलं. टिळकांनी 1893 साली पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. मंदिर, उत्सव, आरती या माध्यमातून लोकांना सहज एकत्र आणता येईल हे त्यांना जाणवलं. धार्मिक गजरात लपून देशभक्तीची बीज रोवली गेली. आरत्यांबरोबरच व्याख्यान, नाटक, कीर्तन यातून देशभक्तीचे संदेश दिले जाऊ लागले. गणपती बाप्पा मोरया या घोषणेतून लोकांना एकतेची ताकद जाणवली. टिळकांनी गणेश उत्सवाला धार्मिक उत्सवापासून सामाजिक व राजकीय चळवळीचं केंद्र बनवलं. एकता निर्माण झाली. हिंदू, मुस्लिम, गरीब, श्रीमंत सगळे एकत्र आले. सामाजिक सुधारणा घडल्या. व्याख्यानमधून अंधश्रद्धा, जातीवाद, बालविवाह यावर प्रश्न उपस्थित झाले. शिक्षणाचा प्रसार, शाळाबाहेरची मुलं, निरक्षर लोक यांना देशभक्तीचे धडे या उत्सवातून मिळाले. कला आणि संस्कृतीचं जतन, कीर्तन, नाटक, संगीत, लेझिम, मल्लखांब यांना प्रोत्साहन मिळालं. जनतेत आत्मविश्वास, आपण गुलाम नाही, आपण शक्तिशाली आहोत ही भावना जागवली गेली. सार्वजनिक गणेश उत्सवातून मिळालेल्या एकतेमुळे स्वातंत्र्य आंदोलनाला दिशा मिळाली. क्रांतिकारक समाजसुधारक यांना लोकशाही बोलण्यासाठी व्यासपीठ मिळालं. राजकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी मानसिक बल मिळालं. गणपती उत्सव हा फक्त देवपूजेचा सोहळा राहिला नाही, तर तो स्वराज्याच्या लढ्याचा पाया ठरला. आजही गणेश उत्सव आपल्याला एकत्र येण्याची ताकद देतो. पर्यावरणपूरक गणपतीतून आपण निसर्ग संवर्धनाचा संदेश देऊ शकतो. सामाजिक उपक्रम, रक्तदान, वृक्षारोपण, शिक्षण, मदत यातून आपल्याला उत्सवाचं खरं महत्त्व वाढवू शकतो. टिळकांनी दिलेल्या गणेश उत्सव आजही समाजाला जागा करण्याचं काम करतो. मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी एक साधा धार्मिक उत्सव समाजासाठी आणि राष्ट्रासाठी किती मोठं अस्त्र बनवलं हे पाहून आपण थक्क होतो. आज आपण मोरया म्हणतो, आरती गातो, ढोलताशे वाजवतो, पण खऱ्या अर्थाने गणपती बाप्पाची पूजा म्हणजे समाजासाठी, देशासाठी काहीतरी करणं. चला तर यावर्षी आपण ठरवूया, गणपती बाप्पा आपल्याला जसं एकत्र आणतात तसंच आपण समाजात एकतेचं, शिक्षणाचं, देशभक्तीचं बीज पेरूया. तर चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.